समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात का? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर मी आज बनवते शेंगदाण्याची खिचडी. चला रेसिपी तुमच्या संग आजची शेअर करते. 4 बटाटे घेतलेत. आता तेलामध्ये मस्त याला फ्राय करून घेते, कडक कडक एकदम शुभुस्तवर. आणि 1 पाव शेंगदाणे घेतलेत. आता आपण हे शेंगदाणे वाटून घेऊ. किलो शेंगदाणा, 4 बटाटे आणि 1 पाव शेंगदाणे. चला आता मी शेंगदाणे मिक्सरला 6 हिरव्या मिरच्या टाकून वाटून घेते. हो मंडळी, मी सुक्क पण वाटून घेतलंय आणि पातळ पण वाटलं. तर मी पातळ याच्यासाठी वाटलं की मी बटाटा बनवते पातळ उपासाचं. चला बटाट्याची पहिलं रेसिपी बघू. इकडे उपासाला काय काय बनवते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कशी म्हणजे तुमच्या इकडली पद्धत कशी आहे. आता आमच्याकडली एकदम साधी सोपी पद्धत ती मी तुम्हाला आज दाखवते. आता मस्त बटाटे स्वच्छ धुवून टाकले. त्याला चांगलं परतून घेऊ. बटाट्यामध्ये मीठ टाकून घेतलं. बटाट्याला चव आहे, नाही तर बटाटा नाही का फिक्कं फिक्कं लागतंय, तसं लागणार नाही. आता मीठ टाकून मस्त परतून घेऊ. आता बघा याला परतवतं परतत 15 मिनटं होऊन गेलं आपलं बटाटा परत अर्धा शिजत पण आले. तर आपण जे शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण केलं ते टाकून घेऊ. ते मस्त आपण यात परतून घेऊ मसाल्यात. चांगलं परतून झालं. एक उकळी काढून घेऊ. बघा उकळी यायला लागली. आता चांगलं परतून झालं, उकळी आली. आता आपण यात पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जेवढं म्हणजे रस्सा पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. आता मी एवढंच पाणी टाकलंय आणि कुकरची मी 2 शिट्टे काढून घेणार आहे, कारण की बटाटे एकदम मऊ शिजवणार आहे. का तर मग आपण ते बटाटा आपण रश्याचं खातो ना, ते बटाट्याचं पूर्ण गाळ झाला तर रस्सा एकदम चवदार लागतो. आता शेंगदाणा मस्त मी मोकळा करून घेतला. त्यामध्ये आपण ते शेंगदाणा हिरवी मिरचीचं वाटण केलं ते आणि मीठ टाकून बघा मस्त मिक्स करून घेतला. आता हे बघा. आता आपण बटाटे बघू शिजले का. बटाटे शिजत आलेत आता आपले. हे बघा शिजत आले. अजून थोडं शिजून घेऊ. म्हणजे आता बटाटा आपलं शिजत आला, अजून थोडंसं शिजून घेऊ. हे बघा थोडंसं राहिलं बघा. काही शिजलेत काही कच्चे. आपल्याला चांगलं शिजून घेऊ. हे बघा आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेते. मंडळी आज आम्ही ना सकाळी मठात गेलतो, असं म्हणजे फिरायला गेलतो. बाबा आपण कुठे गेलो रे फिरायला? मठात गेलो. अजून शिव मंदिरला गेलो. हा शिव मंदिरच्या मागच्या साईडला ते मंदिर आहे, तिथे गेलो. विठ्ठल रुक्माईचं मंदिर. अजून गणपतीचं. अजून मंडळी आम्ही आज सकाळी एकादश असल्यामुळे लवकर उठलो. स्वामींच्या मठात गेलो. आमची इथं प्राचीन कालीन शिव मंदिर आहे. जर तुम्हाला लिंक पाहिजे तर शिव मंदिरची तर तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा, अंबरनाथ शिव मंदिर. लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि गोरक्षनाथांच्या मठामध्ये गेलो, विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात गेलो, वरनं गणपतीच्या मंदिरात. आम्ही आज सकाळ सकाळी देव फिरून आलो, त्यामुळे रेसिपी टाकायला उशीर झाला. तर आजची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. आवडल्यावर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण बघू आपलं बटाटा शिजलंय का. आता बटाटा बघा शिजलंय आपलं. कुकरच्या शिट्ट्या पण होत्या. आता आपण बटाटा मस्त शिजलंय. आता शेंगदाणे टाकून घेतो. मी आता ना एकदम नाही टाकणार, थोडा थोडा टाकून पहिलं परतून घेणार आहे. एकदम टाकला ना मग घालवता येत नाही चांगलं. मी शेंगदाणा जरा पण तिखट नाही केला, मोजून 5 मिरच्या टाकल्यात.
एवढा टाकला आता राहिलेला आपण टाकून घेऊ. मस्त परतून घेऊ त्याला. आंबे कुकरचं शिट्टीत नाही येते बाहेर असं. काय याचं? अरे बटाटा बनवलं तुला खायला. उपास आहे ना तुझा पण. मग मी बोललो तू रशाचं बटाटा केलं का तू पण पोटभर खाशील. वापस संध्याकाळपर्यंत तू काय खात नाही. हे बघा म्हणलं आता मी चांगली परतवली. त्याला मी आता 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे. त्याला आपण अजून मधून परतून घ्यायचं. हे बघा एकदम मोकळी झाली बघा मोत्यासारखी बघा. त्याला तर परतत राहायचं. जेवढे परतवले ना आपण तेवढ्या शब्दाला फुलतो. हे बघा पहिल्या शब्दाला कसं होतं आता अजूनच फुललाय. हे बघा आता आपण याला अजून 15 मिनिटं वाटून देऊन घेऊ. हे बघा मंडळी आपलं कसं शब्दाने एकदम मोकळा मोकळा झालाय बघा. हे बघा आवडली असेल रेसिपी नक्की करून बघा तुम्ही पण. हे काय आता ठेवते नाही. बटाट्याची रस्सा भाजी आपलं मस्त शब्दाने बनवलं. लिंबू पण तोंडी लावायला. या मंडळी सगळे फराळाचं करायला.